काय ना इथं हडळ फिरती हडळ ती समजाच यांनी मारत असती. ए म्या म्हणलं त्यासनी म्या कोणाशी बी घाबरत नाही. हिंमत केली आणि थेट आलोय बा इथं. तुम्ही यालाच आता इकडं ये म्हणलं ना. ए तुला पोलिसातच घालते बघ. शौर्याला पळवायला आलास ना म्हणून जेलची हवाच खायला घालते की ना बघ. पळवून म्या पळून नेतोय वय. ए शौर्य तुम्ही तुझ्या आत्याला 14 इंजेक्शन दिली नाहीत वय. त्याच्याशी काय बोलतो. 14 इंजेक्शन म्हणजे पिसाळला कुत्रा चावल्यावर घेतात ना ती 14 इंजेक्शन. मी याला शौर्य बाजूला हो याला बघते मी. अरे इकडे ये. आला असच कसा इकडं. अरे शौर्य तुझ्या आत्या डोक्यावर पडली बघ रे. हा मग असं सरळ सरळ विचार की. अरे असं सरळ सरळ विचारल्यावर मी बी सरळ सरळ उत्तर देणार की नाही. नाहीतर तुझी आत्या तिला काय म्हणा वाघाडत शिरायचं असते. अरे शौर्य का काय सांगू मला ना झोपच येत नव्हती बघ. अरे तुझी आठवण येत होती म्हणून मी तुला भेटण्यासाठी इथं आलोय की नाही. हा ठीक आहे पण याला सांग आत्ताच्या आत्ता इथनं निघ म्हणून. ए शौर्य तुझ्या आत्याला सांग जो पातूर मी तुला मन भरून बघत नाही तो पातूर मी इथनं जाणार नाही. शौर्य या बुजगावण्याला सांग जवळ चिटकल्यावर चिटकू नको म्हणून. या लई डेंजर आहे सांग. डेंजर आहेस ना मग चौकात आणि सिग्नल म्हणून उभी राहा की. सिग्नल तुझा सिग्नलच रेड करते का ना बघ मी. अरे शौर्य तुझ्या हात्याला आवर की. अरे चाल मी होती की काय ती. ए, थांब 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 जातोय. आत्ता कसा लाईनीवाला आणि हा तो माझ्या घराचा दरवाजा आहे आणि यो बाहेरचा. त्यामुळं घेर टाकायचा बुंगाट निघायचं. निघ चल शौर्य. जातोय मला बी तुझा थोबाड बघायची काय हाऊस नाही. हा आणि हे बघे पुण्यांचा जर फोन बंद केलास की नाही तर मी थेट गाडी काढणार आणि तुझ्या घरला निघून येणार. जातोय. नुसती मशिवानी शेपटी मारत असती आणि शिंगाव करत असती. कोणी समजते कोणी स्वतःला.